चीयर्स तुझं सोन्या. आई कसलं त्याची पॉवर आहे. ती एकदम खतरो की खिलाडी झाली. मग काय झालं. तरी जागुटी चालली. मिरची. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला. मे महिन्याच्या सुट्टीत फक्त छोटी मुलंच मामाच्या गावाला येतात असं काही नाही. माझ्यासारखी मोठी मुलंही मामाच्या गावाला येऊ शकतात. मी जरा वेगळ्या कारणानं आली आहे. मी का आले गावाला ते तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये कळेलच. पण या व्लॉगमध्ये तुम्हाला अजूनही काही गोष्टी कळतील आणि काही गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये आणि इथून पुढच्या सगळ्याच व्लॉगमध्ये सतत दिसतील. जसं की हे बाळ, ही चूल, हा गोठा, हे झाड, हा चौथीतला छोटू कॅमेरामॅन आणि ही माझी फॅमिली. चला चला आता गाणं शिकवायचं. गाणं बाबू तुला गाणं शिकवते आम्ही. मीठ मिरचीचं गाणं शिकवते बाबा. अरे बापरे आता मान ग मान मान धरण शिका आता. तू शेका इथं छान छान तोपर्यंत मला गाणं शिकवते. हो बाबू चला. हे बघा आपल्याला वाटण काढायचं ना सगळं. बघ ह्याला काय म्हणतात मिरची. हे काय आलं. ह्यांच्यावर एक गाणं आहे तुला शिकू मी. बघा मीठ मिरची कोथिंबीर आले या चौघांचे भांडण झाले कशावरून कशावरून एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. मग काय झालं. मग सासूबाई आल्या पदर खोचून चौघांना काढले ठेचून ठेचून. त्यांची बनली सुरेख चटणी चटणी भरली बशीत जेवायला बसली खुशीत. छान आहे ना. आता पाय शिकायचे. अरे बापले छान वाटतं का. पिलो इकडे या. अरे घाबरायचं नाही. आय इकडे ए बघ तिकडे बघ तिकडे बघ कॅमेरा. छान छान. अगो बाई सांडवलं सगळं. सांडवलं. तर आमच्या या गोठ्यावरती ना आणि आमच्या गावाला काही काही खूप आमच्या गावाला खूप छान छान गोष्टी घडतात. पण कधी कधी अशा मनाला घर करणाऱ्या गोष्टी इथे घडतात. आत्ता काय झालंय ही जी आमची गाई आहे ना तिला एक कालवड झाली होती म्हणजे गाईच. तिचं नाव आम्ही ठेवलं की पार्वती. आणि थोड्या दिवसानंतर या गाईला अजून एक खोंड झालं म्हणजे बैल. त्याचं नाव आम्ही ठेवलं शंकर. हा शंकर आहे छोटूसा. ए घाबरतोय. पण या गाईचं जे पिल्लू होतं ना पार्वती ते वारलंय. काय झालं त्याला नक्की. त्याला पॅरालाइज झाला होता. आई ग. मग 2-3 बारे आम्ही डॉक्टर आणले. हा इंजेक्शन केली हा. पण नाही ते सक्सेस झालं. ओ मग आता ही जी गाई आहे ना तिचं पिल्लू नाहीये. त्यामुळे मग हे छोटं पिल्लाला कधी कधी तिला दूध पाजण्यासाठी नेतात. पण ते तिला कळतं की हे तिचं बाळ नाहीये. ती त्याला अजून ऍक्सेप्ट नाही करत आहे. मग आता ती असं की तिला किती दिवस असं ते दुःखात राहणार. ती होय तीच रस्त्यावर आई तिच्या देण्यातलं जास्त वर ती अशीच करणार. तसंच करणार ती. ते आता दूध पण ती देत नाही दूध व्यवस्थित. देते पण थोडं देते त्रास होतो लय. आई ग. बाला घालायचा ह्या का ह्याला सोडायचं ह्या गाईला त्या गाईचं वासरू ह्या गाईला धार काढायची आई ग. असं असतं. तिला तिचं बाळ कळतंय ती रेडीच नाही की याला दूध पाजण्यासाठी ती रेडी नाही. नाही तिला कळतं मुख्य जनावराला लय ज्ञान असतं. आई. तर अशा स्टोरीज असतात गावाला. तर आता इथे हिला असं पकडून तिकडे शंकर आहे तो तिथे दूध पितोय. तर एवढा सगळा उद्योग करून आता तिचं दूध आम्हाला काढावं लागतं. कारण की जर दूध नाही काढलं ना पकडू का मी पण. दूध नाही जर काढलं तर मग तिला त्रास होईल. तिचे सड खराब होऊन जातील. बाबू तिची तर मानसिक स्थिती बरोबर नाहीये पण करणार काय. हा बाबू काय ग आईचं जीव आहे किती केलं तरी. उद्या आता किती दिवस राहायचं. पण लागेल का तिला सवय या वासराची. लागेल होप्स आहेत.
की तिला या वासराची सवय लागेल, ती त्याला ऍक्सेप्ट करेल. ओके ओके, हळू. बघ प्रकार. आता तिकडे दूध पिला, आता इकडे शंकरराव. हे बघा शंकरराव आहेत, ते दोन्हीकडे चान्स मारतायत. अगो बाई, एवढी भूक लागली का? अयो, मला लात बसायची. शंकरराव, हा आईला रे भाई साहब, फोटोग्राफर उड लात बसायची फोटोग्राफरला. तर अशा आमच्या गावाकडे खूप मजेशीर गोष्टी असतात. त्यातलीच ही एक गोमातेची आणि तिच्या वासराच्या प्रेमाची गोष्ट. दूध काढण्याचं काम चालू आहे. वा वा वा. आयो तिकडे शंकरचा नंबर झाला, आता इकडे शिवगंगाबाईंचा नंबर. बघा, एकदम धार काढली आणि डायरेक्ट मला दूध माझ्या बाच्याने दिले. हा बाचा तुम्ही ओळखत असताल. आणि तिकडे माझी वहिनी, त्या बघा, हे बघ पावर. बघा कसं कळालं? गोट्यात बसून आता बघा मी दूध पिते एवढं. गंगा आई काय एवढी स्ट्रॉंग आहे, पिऊन तर दाखव. आणि मी हे कच्चं दूध पचवणार बरं काय. आईच्या गावात नाद करायचा नाही. एक नंबर. भाई साहब थोडा मुझे भी दो यार. त्याला म्हणत्या सुख. गरम आहे, गरम. गरम आणि गोड आहे, गोड. साखर टाकले, साखर. सो दिस प्लेस इज फुल ऑफ ब्युटिफुल स्टोरीज. ही जी शंकरची आई आहे राधा, तिचं दूध आम्ही घेतलंय आता. आणि हा आमचा एक सोन्या आहे. सोन्या, इकडे येस, मदत कर. बापरे. तर सोन्या जो आहे, पकड ना त्याला, मला काय एवढी सवय आहे का. हा जो सोन्या आहे, ए सोन्या, अगो बाई, इकडे ये. तर ते शंकरच्या आईचं जे दूध आहे ते थोडंसं सोन्याला आम्ही पाचतो, कारण की सोन्याची आई कर्नाटकला आहे आणि सोन्या इथे महाराष्ट्रात आहे. तो आता मोठा झाला, त्यामुळे तो असं दूध नाही पिऊ शकत. तर त्याला आम्ही असं बॉटलने दूध पाजतो. सोन्या किती वर्षाचा आहे? महिन्याचा. किती? 7 महिन्याचा आहे सोन्या. बस का, भरलं का पोट सोन्याराव? अरे त्याला अजून पाहिजे का? अभी मैं प्लीज दिस टाइम. पॉज करो. थांब, इधर देखो. चीयर्स टू द सोन्या. पकड रहा. इच्छा गावात कसलं त्याची पावर आहे. सोन्याला किती भूक लागली. बापरे, किती 1 लिटरची बॉटल असेल नाही. सोन्याचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आपल्या ब्रेकफास्टची वेळ आहे. चला बघा इकडे वहिनी बाई कसा लाड करतायत ननंद बायांचा. बापरे. गरम चपाती तव्यावरून डायरेक्ट इकडे नंदांच्या ताटामध्ये. सुख. कसं यांची वजन नाही वाढणार. हा काय चाललंय? म्हणतात आम्ही लहान होतो ना, त्यावेळेला आमचे मामा काय करायचे, आजोबा आमचे वडील भाकरी आई करायची तिकडे, इकडे मामा भाकरी सोलायची. एक लाडू सगळ्यांना, सगळी आम्ही 4-5-7 जण. काय टाकायचं त्यात? गुळ तूप असायचं, नाही तर मग तेल कळडई ते गरम भाकरी चुरायची, त्याचे मुटके करायचे. प्रत्येकाला एक लाडू. आता तुझा आणि एक खाल्ला ना दुपारपर्यंत जेवण नाही. 1 नंबर पोट भरायचा. तरीच गुटगुटी चालू. आम्ही आता गाईचा चीक आणायला का दुसऱ्या घरी चाललं. अरे हा माणूस डोंगरावर पण गाडी नेतो, लिटरली खरंच नेतो. सीताफळ. चला आता दाखवते गाईचं चीक. आम्ही इथे एका वेगळ्या गोठ्यावर आलोय, जिथे की हे छोटस पिल्लू आहे. किती दिवसाचं आहे? काल झाले, म्हणजे 1 दिवसाचं आहे. हे पिल्लू 1 दिवसाचं आहे आणि याच्या आईचं जे दूध आहे आता, जे असं ताजं दूध,
ते असं घट्ट असतं, त्याला चीक म्हणतो आम्ही, आणि मग त्याचाच खरवस बनतो. आय थिंक बऱ्याच लोकांना माहिती असेल. चला, ही त्याची आई दाखव ना. आई कुठे त्याची? ही त्याची आई आहे. आणि तिचं जे घट्ट घट्ट दूध येणार आहे ते घेऊन ते घ्यायला आलो आम्ही. थँक्यू कॅमेरामॅन. दिस प्लेस इज फुल ऑफ स्टोरीज. हा जो मागे आहे ना, हा आहे राया, आणि हा आहे जो आमच्या घरी विस्तू आहे ना त्याचा मुलगा आहे हा. सो ये सब मिलजुल के एक खानदान है, ऐसे बोल सकते हैं. इंटरेस्टिंग स्टोरीज. वाव, भाऊ ची कन्सिस्टन्सी बघा किती घट्ट आहे. या दोन्हीत काय फरक आहे? हां, हे पहिले वेळेचं आहे, हा? दुसऱ्या वेळेचं. नाही ही पहिले वेळेच आहे भाऊजी. ओके. पण हा पातळ आहे, मग पहिला कसं काय? नाही कन्फ्युजन झालं असं, हे पहिला असं. हा, मला चीक असतो ना त्यामध्ये खूप रोगप्रतिकारक शक्ती असते असं म्हणतात. त्यामुळे हा मिक्स केलं दूध तर पिल्यावर बघा की दुधाचं. गाईच्या पिल्लाला ताकद कुठलं स्ट्रॉंग. मी आता काय करणार, हे दूध आणि ते दूध देर इज कन्फ्युजन. ती मिक्स करणार आहे. नाही रात्रीचं पण नॉर्मली हेच होतं. कोणता चिक आम्ही न्यायचा, कोणता कालचा आहे, कोणता आजचा आहे, ते पातेल्यांचा घोटाळा झाला. कोणता असेल आता आपल्याला, कोणता न्यायचा आहे? घट्टवाला न्यायचा का? हा, जो जास्त घट्ट आहे तो आम्हाला न्यायचा, त्याचा छान चिक बनेल. आम्ही असे येत असतो आमच्या शेजाऱ्यांकडे, थोडं टाका. फोन करायचा, एक फोन पे सब मिल जाता है. त्यात थोडं टाका की मग चिक शिजत जाईल. गावाकडचे लोक गोड असतात. तोंडावर उडायचं राहिला. जाऊ तिथे खाऊ. गावाला राहून हे ना ते खायला भेटतं. अजिबात इथे उपाशी राहण्याचे चान्सेस नसतात. मस्त गुळाचा चिक्या, गुळाचा खरबस. चिक खूप सुंदर चवदार बनण्यासाठी एक ट्रिक आहे की ज्या गाईचा तो चिक असेल त्याच गाईच्या दुधामध्ये तो बनवायचा. मग तो छान असा आहा हा. वन मोर. ओ हो हो. सो आता इथे एक पोतं आहे, या पोत्यावर अजून एक पोतं येणार आहे आणि मग मी त्याच्यावर बसणार आहे. हो हो. असं या कार्ट्याच्या नादाला लागून मी एकदम खतरो की खिलाडी झाली आहे. ठीक आहे का? तू चालू शकशील ना? तर आम्ही गावाला आल्यावर असे उद्योग सर्रास करतो. होतील ना घरी? थँक्यू कॅमेरामॅन. दिसतात का पोती मागे? यावेळी गावाला यायचं कारण म्हणजे हे माझे आजोबा. आजोबांचं वय आता 103 वर्ष झाले. आता आधीसारखं काही जास्त जमत नाही. पहा ना, आई आजोबांना विचारते पोट भरलं का, आणि तेही हातवारे करून म्हणतात हो माझं पोट भरलं. असंच चालले गेले काही दिवस. आजोबांच्या जीवनाची शेवटची इनिंग थोडी आनंदाची बनवावी म्हणून आम्ही हल्ली गावाला सतत येत असतो. चला तर मग, गुड नाईट. भेटूयात गावाकडच्या पुढच्या ब्लॉगमध्ये.